सो आपल्याला बघायच्यात मेनली फोकस करायचं आपल्याला ऍक्सेस मेथड. ओके. सो द ऍक्सेस मेथड ज्या आहेत तर त्या ऍक्सेस मेथड आपण काल पण बघितले होते. 13 ऍक्सेस मेथड होते टोटल, राईट? हो. अँसेस्टर किंवा अँसेस्टर ऑर सेल्फ, ऍट्रिब्यूट, चाइल्ड, डिसेंडंट ऑर सेल्फ, फॉलोइंग सिबलिंग. इथं नेम स्पेस आहे, परत पॅरेंट आहे, प्रिसिडिंग सिबलिंग आहे, आणि लास्टला सेल्फ. सो हे सगळे जे आहे त्यांना काय म्हणायला लागलो आपण? दीज आर द 13 ऍक्सेस मेथड प्रोव्हाइडेड बाय द एक्सपाथ इन सेलेनियम. सो सेलेनियम मध्ये आपल्याला ह्या 13 ऍक्सेस मेथड दिलेल्या आहेत, ज्या की आपण एक्सपाथ मध्ये यूज करतो. आणि कशासाठी यूज करतो तर आपल्याला कॉम्प्लेक्स इलेमेंट फाइंड आउट करायचे असतील. हम्म? जर सिंपल इलेमेंटसाठी आपल्याला एक्सपाथ ऍक्सेस मेथड यूज करायची गरज नाही. नाही. त्यावेळेस कॉम्प्लेक्स इलेमेंट असेल, इलेमेंट कसा आहे? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स. तो त्या केसमध्ये आपण नॉर्मल आपला एक्सपाथ, जो आपण बघितलेला बेसिक एक्सपाथ म्हणजेच डबल स्लॅश टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट द हो. रेट इज इक्वल टू व्हॅल्यू, त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट फंक्शन यूज करायला लागलो किंवा अँड ऑर ऍट्रिब्यूट यूज करायला लागलो. म्हणजे असे डिफरंट स्टार्ट्स विथ यूज करायला लागलो, कंटेन्स यूज करायला लागलो. पण हे कुठलीही कंडिशन तिथं वर्क होत नाहीये. मग अशा सिच्युएशनला आपल्याला काय ऑप्शन आहे? पुढे जावं लागतं. ऍक्सेस. एक्सपाथची ऍक्सेस मेथड. ऍक्सेस मेथड मध्ये आपण इथं बघणार आहेत. सो आपण आता इथे ऍक्सेस मेथड बघत असताना इथं जस्ट इयर त्यांनी हायरार्की दिलेली इथे एक स्ट्रक्चर ऑफ एक्सपाथ ऍक्सेस मेथड. सो कन्सिडर द बिलो हायरार्की टू अंडरस्टँड हाऊ एक्सपाथ ऍक्सेस वर्क्स. सो सगळ्यात टॉपचा जो आपण बघतोय अॅनिमल नावाचा एक आपल्याला इथं इलिमेंट दिसतोय, तो काय सांगितलेला आहे त्यांनी? अँसेस्टर. अँसेस्टर. आणि इथं टायगर दिलेला आहे लास्टला, लायन आणि टायगर आहे, तर ते काय आहेत? डिसेंड. डिसेंडंट. कुठले नोड? डिसेंड. डिसेंडंट. ओके. सो परत इथं आपण व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट असे दोन इथं दिलेले आहेत. सो आता हा पॅरेंट आहे, तर हा पॅरेंट कुणासाठी आहे? व्हर्टिब्रेट. तर फिश, मॅमल जे आहेत हा, त्यासाठी हा काय झाला? त्यांचा पॅरेंट क्लास. पॅरेंट झाला. हा स्वतःसाठी ज्या वेळेस असा मॅमल आहे, तो स्वतःसाठी काय झाला? सेल्फ नोड. हा. सो आता सपोज हे व्हर्टिब्रेट आणि इथं जे आहे ऑटनर, हे दोन जे आहेत एकाच लेवलला आहेत, म्हणून इथं काय म्हणू आपण यांना? सिबलिंग झाले. हा. हा. हे दोन एकमेकाचे काय झाले? सिबलिंग. सिबलिंग. आणि अॅनिमल साठी हे झाले फॉलोइंग सिबलिंग. हा अॅनिमल साठी हा कसला झाला? बॉल. चालेल. त्याच्या बिलो असल्यामुळं तो काय झाला? फॉलोइंग सिबलिंग. किंवा ह्याच्यासाठी हा वरतीचा अॅनिमल जो आहे तो झाला प्रिसिडिंग सिबलिंग. ह्या ऑटनर साठी अॅनिमल काय झाला? कसला सिबलिंग? प्रेसिडिंग. टॉप साईडला असेल तर प्रिसिडिंग आणि बॉटम साईडला असेल तर फॉलोइंग सिबलिंग. फॉलो. तो असे, आणि जसं की आता इथं मॅमल साठी हे काय? चाइल्ड. हे जसं हा पॅरेंट सपोज कार्निओर जो आहे याच्यासाठी मॅमल पॅरेंट झाला, पण मॅमल साठी हे कार्निओर किंवा हर्बिओर जे आहेत हे काय झाले? चाइल्ड. चाइल्ड. ही अशी काय एक हायरार्की आहे, आणि तीच हायरार्की आपल्याला वेब पेज मध्ये सुद्धा काय करायची? फॉलो करायची. वेब पेज मध्ये सुद्धा इलिमेंट फाइंड आउट करत असताना, जसं की काल मी तुम्हाला दाखवलं होतं, मी अमेझॉनच्या वेबसाईटला गेलो. हा. तिथे मी केलं काय? मोबाईल्स. मोबाईल. आणि मोबाईल्स मध्ये सर्च करत असताना मला हा जो इथं चेकबॉक्स आहे, सॅमसंगचा असेल, आयक्यूचा असेल किंवा रिअलमीचा असेल, ह्याचा इलिमेंट मला लोकेट करायचा. ह्याचा इलिमेंट काय करायचंय मला इथं? आय वॉन्ट टू लोकेट. लोकेट एलिमेंट दॅट. सो मग आता हा लोकेट करायचा आहे, तर मग लोकेट करताना मी इथं जसं की आपण इथं बघायला लागलो, याच्यावर गेलो मी, इथं हे केलं. सो आपल्याला इथं हायलाइट व्हायला लागलाय हा आय टॅग, हा. आणि हा. ऍक्च्युअल टॅग हा आहे इनपुट. ओके. हा. तो हायलाइट कधी कधी हे जे होतं, तर ते बघायचं आपण परत आणखी तिथं हे करून प्रॉपर. सो आपण इथं बघतो इनपुट टॅग आहे, राईट? सो इनपुट टॅग आहे, त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट काय? इनपुट टाइप इक्वल टू चेकबॉक्स. चेकबॉक्स. नेम व्हॅल्यू ला काही व्हॅल्यू, नेम आणि व्हॅल्यू ऍट्रिब्यूटला काही व्हॅल्यू आहे का?
नाही. नाही. आणि टॅब इंडेक्सला व्हॅल्यू काय? -1. मायनस. सपोज आता मी नॉर्मल एक्सपाथ इथं फाइंड आउट करायला गेलो, तर मी इथं काय करेल, डबल स्लॅश टॅग नेम काय? टॅग नेम काय घेतलं? इनपुट. 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 ओके. स्वतः त्याचे ऍट्रिब्यूट आपण बघू शकतो. काय काय होतं ऍट्रिब्यूट? टाईप होतं फक्त. टाईप आणि टॅब. कुठलं? टाईप आहे. हा, टाईप. सो सपोज टाईप इक्वल टू चेकबॉक्स. मी इथे घेतलं टाईप ऍट द ऍट रेट. द रेट. सो आपल्याला किती भेटले एलिमेंट इथं? हा मेनी? 0. 0. नाही नाही, बघा नीट किती. 200 एलिमेंट्स. 200 एलिमेंट भेटलेत. आपल्याला पाहिजे एक. हो. राईट. सॅमसंग वाला आपल्याला चेकबॉक्स काय करायचा आहे? लोकेट करायचा आहे. राईट. आता इथं तर काहीच नाहीये याच्यामध्ये. हो. राईट. मग आपल्याला हा कसा एलिमेंट, हाऊ वी आर गोइंग टू बी, हा कसा लोकेट करणार, मग कसं आपल्याला? तर या केसमध्ये आता इथं जर आपण घेतलं, किंवा हे टॅब इंडेक्स पण घेतलं मी ऍट्रिब्यूट, कुठलं? टॅब इंडेक्स इक्वल टू -1. अँड गेलो इथं बरं का, हम्म. ऍट द रेट टॅब इंडेक्स इज इक्वल टू -1. तो तरी बघा तुम्ही किती वेळ आली व्हॅल्यू? 200. 200. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टी ट्रू आहेत, सगळं खरं आहे. राईट. दोन्ही आहेत तिथं, पण तुम्हाला किती भेटायला लागले? 200. नंबर ऑफ किती भेटतायत? 200. मग अशा केसमध्ये आपल्याला कसा तो युनिक एलिमेंट 1 ऑफ 1 कसा फाइंड आउट करायचा? तर नॉर्मल तर होत नाही. आपण बघितलं, अँड पण बघितलं इथं. म्हणजे एक्सपाथ मधलं आपण हो. टर्न्स बघितलं, अँड ऑर मेथड जे आहेत, किंवा आता दुसरं तर काही इथं कंटेन्स स्टार्ट्स विथ हे ना, तर काही उपयोगच नाहीये. राईट. हो. ते अप्लाय करून इथं काही उपयोग नाहीये. नाही होणार. आणि आपण 2 ऍट्रिब्यूट होते, दोन्ही ऍट्रिब्यूट घेऊन बघितले, पण स्टील आपल्याला 200 एलिमेंट, 200 लोकेटर भेटायला लागले. राईट. आपल्याला पाहिजे हम्म. चेकबॉक्स पाहिजे, दुसरा कुठला नाही पाहिजे. कुठला पाहिजे? सॅमसंगचाच. सो आता त्या केसमध्ये कशी सिच्युएशन हँडल करायची? तर आपण इथं बघू शकतो. आता ह्या हा जो चेकबॉक्स आहे, राईट, हा हा. इलेमेंट, राईट, दिस इज द एलिमेंट. राईट. हा. मग आपण याच्या खाली किंवा वरती जर आपण बघितलं, हं, तर आपल्याला याचा पॅरेंट, इनपुटचा पॅरेंट कोण आहे? लेबल. लेबल. लेबलचा पॅरेंट कोण आहे? डिव. डिव. ओके. आता ह्या डिवचा परत पॅरेंट कोण आहे? अँकर टॅग आहे ना, एक. अँकर टॅग आहे. कुठला? अँकर टॅग. राईट. सो हे अँकर टॅग मध्ये जर आपण इथे बघितलं, अँकर टॅग मध्ये, तर अँकर टॅग मध्ये इथं आपल्याला लेबल वगैरे, एरिया लेबल, हे ते ऍट्रिब्यूट दिसायला लागलेत. हम्म. हम्म. कॅन वी सी? मग जर आपण अँकर टॅग मधून कुठून कुठून म्हणालो मी? अँकर टॅग. अँकर टॅग मधून आपल्याला इकडे ट्रॅव्हर्स करायचं आहे. सपोज मी हा पहिला एलिमेंट घेतला, आणि इथून मला कशामध्ये जायचंय? इनपुट मध्ये. इनपुट मध्ये. सो आपण असं पण अँकर टॅग मधून इनपुट मध्ये पण जाऊ शकतो. ओके. जर सपोज मी पहिल्यांदा कुठला घेतला? अँकर टॅग. अँकर टॅग मध्ये सपोज हे लेबल दिलेलं आहे, कुठलं? अप्लाय फिल्टर. आपला फिल्टर्स. तुम्ही काय, सपोज इथं पहिल्यांदा एलिमेंट काय करायला लागलो, घेतला अँकर, एरिया लेबल होतं, बरोबर आहे. ऍट्रिब्यूट काय होतं? एरिया लेबल. एरिया लेबल मध्ये बघा, आता मी तो टाकलं, अँकर टॅग न तो इलिमेंट सॅमसंग जो आहे तो लोकेट झालाय का? हो. 1 ऑफ 1 आहे. हो. राईट. आता त्याच्यामधून आपल्याला कशात जायचंय? इनपुट मध्ये. इनपुट मध्ये. मग हा हा अँकर टॅग मध्ये जो हा इनपुट आहे, हा चिल्ड्रन आहे का याचा? चाइल्ड एलिमेंट आहे का? अँकर टॅगचा ना. हा. बघा, अँकर टॅगला आपण एक्सपांड केलं की त्याच्यामध्ये काय? डी आहे. मध्ये डिव आहे.
एक्सपांड केलं की त्याच्यामध्ये काय डिव मध्ये लेबल हा. आणि लेबल मध्ये इनपुट. एक्सपांड केलं की काय इनपुट. म्हणजे हा अँकरचा हा चिल्ड्रन आहे. हो. हो. राईट, हा चाइल्ड एलिमेंट आहे की नाही, राईट. सो मग मी अँकर टॅग मधून मी आता बघा काय करायला लागलो, ऍक्सेस मेथड इथे यूज करायला लागलो. काय यूज करायला लागलो इथं, ऍक्सेस एक्सेस मेथड. मेथड. कुठली यूज करायला लागलो मी, चिल्ड्रन. कुठली यूज करायला लागलो मी इथे ऍक्सेस मेथड, हा आपण इथं बघतोय त्या सगळ्या ऍक्सेस मेथड आहेत. मी कुठली यूज करायला लागलो, चाइल्ड. सो चाइल्ड चिल्ड्रन एलिमेंट. सो मग मी चाइल्ड इथं काय कॉल करायला लागलो, चाइल्ड. सो बघा मी त्यानंतर मी काय करायला लागलो, हा आपण नॉर्मल एक्सपात लिहिला. तिथं आपल्याला काय भेटलं, तो सॅमसंगला त्यानं हायलाइट केलंय, राईट. बरोबर आहे. आता मला त्याच्या चिल्ड्रन मध्ये जायचंय. हा, सो मी काय करायला लागलो, डबल स्लॅश. हा, इथं काय केलं, चाइल्ड. मी काय केलं, ऍक्सेस मेथड कॉल केली, कुठली, चाइल्ड. चाइल्ड. चाइल्ड दिल्यानंतर मी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, जे कोलन आहे, दोन वेळेस दिलं. ओके. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आता कुठल्या चाइल्ड, कुठल्या टॅग मध्ये जायचं, चाइल्ड टॅग कुठला आहे, इनपुट. मी तिथं इनपुट काय दिलं, मी इनपुट. आलो का इनपुट मध्ये बघा, हायलाइट. हो. हो. इनपुट म्हणजे हे झालं ऍक्सेस मेथड. हे काय आहेत, ऍक्सेस मेथड. सो कशी ऍक्सेस मेथड यूज केली, पॅरेंट, आधी पॅरेंट एलिमेंट फाइंड आउट केला आणि त्याच्या तिथून चाइल्ड मध्ये चाललो. आता बघा आपल्याला जे 200 एलिमेंट भेटत होते तिथं आलं का वन ऑफ वन एलिमेंट. येस सर. हो. आपल्याला त्या इनपुट मधले काही ऍट्रीब्यूट पण द्यायची गरज नाही. डायरेक्ट आपण टॅग नेम दिलं तरी आपल्याला तिथं एलिमेंट भेटला, इनपुट आलाय, हायलाइट होतोय. हो. सो ह्या वेनं आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी फाइंड आउट अँड युनिक. म्हणजे हे आता सपोज हे आपण बघू वर्क होतं का. तर मी सपोज काय करतो, इथं क्लास क्रिएट करतो आपण एक नवीन. नवीन क्लास घेतो मी ऍक्सेस डेमो नावाचा. मेन मेथड कॉल करायलो. सो पहिल्यांदा काय कॉल करतो आपण, वेब ड्रायव्हर. ड्रायव्हर इंटरफेस, त्याचा रेफरन्स व्हेरिएबल हा, इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. क्लास, त्यानंतर ड्रायव्हर डॉट गेट. ड्रायव्हर डॉट गेट मध्ये यू. अमेझॉन डॉट इन वर मी चाललो. परत मला ही विंडो वगैरे मॅक्झिमाइज करायची म्हणून मी काय करायलो, ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट डॉट ओके. इथं विंडो तुमची मॅक्झिमाइज झाली. सो पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर मी कुठला वेब इलिमेंट काय करतोय, मला मोबाईल सर्च करून तिथं जायचंय, राईट. मला सर्च बॉक्स माहिती पाहिजे आधी. हो. हो. सो आपण आधी हा इलिमेंट आपला इथं टाकून देऊ, कॉपी करू. हम्म. मग मी पहिल्यांदा वेब इलिमेंट कुठला घेतला, सर्च बॉक्स. सर्च बॉक्स. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय एक्सपाथ, जो काही एक्सपाथ असेल त्याचा आपण इथं सर्च बॉक्सचा फाइंड आउट करतो. आपण इथं बघतोय ते सर्च बॉक्स आहे. सर्च बॉक्स मध्ये सुद्धा काय आहे, कुठला टॅग आहे, आता इथं मोबाईल सर्च केलेलं आहे म्हणून तिथं ते मोबाईल दिसतं. सो आता बघा मी मोबाईल काढून टाकलं इथं. पहिल्यांदा जाऊत आपण, इथं आहे का काय इथं आता. सो इथं याच्यामध्ये ऍट्रीब्यूट कुठले कुठले आहेत, आयडी आहे, नेम आहे. हा, सो बघू आपण कुठलाही ऍट्रीब्यूट नॉर्मल आपल्याला बेसिक एक्सपाथ ना हा भेटायला पाहिजे, कशाना, एक्सपर्ट. बेसिक एक्सपाथ जो रेग्युलर बेसिक एक्सपाथ आहे की नाही, हा एलिमेंट भेटायला पाहिजे.
मग आता सपोज कुठलाही ऍट्रिब्यूट मी तर काय करायला लागलो बघा, नेम. इथलं मी नेम ऍट्रिब्यूट कॉपी करायला लागलो. हं? मला सांगा भेटतंय का, वन ऑफ वन इलिमेंट भेटला होता का? फक्त डबल कोटच्या ऐवजी मी तिथं काय करायला लागलोय, सिंगल. सिंगल कोट भेटला वन ऑफ वन इलिमेंट. गेले होते. हा, हो. भेटला. हो. हा, मग हा इलिमेंट आपण इथं काय करतोय, पेस्ट केला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो, सर्च बॉक्समध्ये क्लिक ना. नाही सर सर. सेंड कीज काय सर्च करतोय, सेंड. मोबाईल्स. त्याच्यात काय पास केलं, मोबाईल्स. मोबाईल्स पास केल्यानंतर आपण कशावर क्लिक करायला लागलो, ते हे जो आयकॉन आहे सर, सर्च आयकॉन वर. हा, सो त्या आयकॉनवर आपण काय करायला लागलो, क्लिक करायला लागलो. सो त्याच्यामध्ये बघा काय आयडी आहे ऍट्रिब्यूट. हो. ओके, सो मी इथं आयडी ऍट्रिब्यूट ते टॅग तर इनपुटच आहे. हा, ऍट्रिब्यूट जे आहे ते मी इथं पेस्ट करतोय. आलं का वन ऑफ वन. हो. हो. तर त्याला वेब इलिमेंट नाव देऊ, सर्च बटन. काय नाव देऊ, सर्च. सर्च बटन. त्याला मी काय करतोय, ड्रायव्हर डॉट फाइंड इलिमेंट बाय एक्सपाथ. आणि हा एक्सपाथ इथं मी पेस्ट केला. हा, आता याच्यावर काय करायचं आपल्याला, सॉरी, सर्च बटनवर क्लिक. क्लिक करायचं, राईट. सो त्याच्यात मोबाईल आपण पास केलं आणि त्याच्यावर काय करायला लागलो, क्लिक करायला लागलो. सो क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठल्या त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं होतं, सॅमसंगच्या. हम्म तर मग मी इथं आणखी एक वेब इलिमेंट घेतला, कुठला, चेकबॉक्स. सॅमसंग चेकबॉक्स. कुठला, सॅमसंग चेकबॉक्स. सो त्याच्यासाठी आपण ड्रायव्हर डॉट फाइंड इलिमेंट बाय एक्सपाथ. आणि हा जो एक्सपाथ आपण इथं खाली कॉपी करून ठेवलेला आहे, तो इथं पेस्ट केला. आता त्याच्यावर काय करायचं आपल्याला, क्लिक. क्लिक करायचं. काय करायचं, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. सो आता आपण बघूत की आपला हे नॉर्मल तर आपले बेसिक एक्सपाथ आहेत वरचे दोन, पण इथं काय यूज केलेलं आहे आपण, इथं ऍक्सेस ऍक्सेस मेथड. मेथड. ऍक्सेस इथं काय मेथड. यूज केलेली, कुठली, ऍक्सेस. चाइल्ड ऍक्सेस मेथड. कुठली यूज केली इथं, चाइल्ड. चाइल्ड. चाइल्ड नावाची ऍक्सेस मेथड आपण इथे यूज केलेली आहे. आणि आता आपण बघू ते वर्क होतं. सो रन करतोय मी. ब्राउझर लॉन्च होत आहे. अमेझॉनच्या साईटवर गेलोत, राईट. विंडो मॅक्झिमाइज झाली. हम्म, झालं का नाही झालं वर, आणखी आणखी स्क्रिप्ट कशी आहे, अंडर एक्झिक्युशन. हा, फेल पण झालेलं नाहीये. आणि ओके. हा, बघा टाईप केलं का मोबाईल्स. हो. येस सर. हो. हा, त्यानंतर तो काय करतोय, क्लिक केलं. क्लिक केलं. हो. ओके, सो रिझल्ट यायला लागलेत मोबाईलचे. हो. येस. सॅमसंगचा तिथे तो जो आहे दिसतोय का आपल्याला, चेकबॉक्स आलेला खाली हो. ब्रँड्स मध्ये. हो. ओके, आता आपल्याला बघायचं त्याच्यावर क्लिक करतोय की नाही. हम्म,
आणखी ते क्लिक तर नाही केलेलं. हा. आणि आणखी अंडर एक्झिक्युशन आहे, म्हणजे आपण वेट करू शकतो. हो. बघू शकतो तर आपण क्लिक करतोय का. पुढे बघू. ठीक आहे, फेल झाले. हो. स्क्रिप्ट झाली. फेल झाली. बरं, हो. काय म्हणताय इथं, काय म्हणताय एक्सेप्शन काय आलं. Element click intercepted exception. सप्लिमेंट क्लिक इंटरसेप्टेड एक्सेप्शन. बरं ठीक आहे. काय म्हणतंय. नेम चेक बॉक्स व्हॅल्यू इज इक्वल टू टॅब इंडेक्स. अरे 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 अरे. हे रिसीव द क्लिक आय. ओके. ठीक आहे. हा, तो काय म्हणतोय, आपण जो इथं इनपुट दिलेला आहे, त्या इनपुटला नका क्लिक करू म्हणतोय. तो कशाला क्लिक करा म्हणतोय. आय. कुठल्या टॅबला. आपण ह्याला इथं इन्स्पेक्ट करतो. तर बघा, इन्स्पेक्ट केल्यानंतर आय दाखवलं होतं का पहिल्यांदा. इलेमेंट कुठला दाखवला होता. सो किंवा इथं ऑलरेडी असेल आपल्याकडे ओपन. सो ह्याच्यामध्ये आपण एक इलेमेंट इथून कॉपी करून घेऊ. तर इथं आपल्याला सर्च राहिलं करायचं. मोबाईल्स. आपल्याला हा इनपुटच्या ऐवजी तो कशावर क्लिक करा म्हणतोय. कुठल्या टॅगवर. आपण टॅग इथं काय दिलंय. इनपुट. पण तो काय करा म्हणतोय. आय टॅग वर क्लिक करा. तर क्लिकेबल होईल असं त्याचं म्हणणं आहे. मग मी पण इथं चेंजेस करतो परत. इनपुटच्या ऐवजी टॅग काय करायला लागलो मी. I. आय टॅग घेतला. कुठला. आय टॅग. ओके. आता परत रन करतो मी. अगेन वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट नाऊ. अर्लियर आपल्याला क्लिक इलेमेंट इंटरसेप्टेड एक्सेप्शन आलेला होता. कुठला. कारण आपण जो इनपुट दिला तो क्लिकेबल नाहीये म्हणते. तो टॅग काय. क्लिकेबल Clickable नव्हतं. नाहीये. मग आता आपण बघूत आईला क्लिक होतं का. ओके. मोबाईल्स टाईप केला. हो. सर्च बटन वर क्लिक करतोय तो आता. सर्चचा रिझल्ट पण आलेले आहेत. लोड व्हायला लागलेत. ब्रँड्स मध्ये सॅमसंग तर आलेला आहे आता आपला. एकदा पेज लोड झाले की त्याच्यावर काय करायला पाहिजे. Click. क्लिक करायला पाहिजे.
क्लिक पण केलं बघा. हो. क्लिक केलं, आता सगळे रिझल्ट कशाचे आले? सॅमसंग. सॅमसंग. आपण बघतोय तिथे कशाचे रिझल्ट आले? सॅमसंग. सॅमसंग बरोबर आहे. सो कारण त्यानं काय केलं, त्या एलिमेंटला क्लिक केलं. बरं, नॉर्मल आपल्याला बेसिक एक्स मधनं तो एलिमेंट भेटत होता का? नाही. नाही. मग त्याला काय करावं लागलं आपल्याला? इथं कुठली मेथड यूज करावी लागली एक्स पाथ ऍक्सेसची? चाइल्ड मेथड. कुठली मेथड इथे यूज केली आपण? चाइल्ड मेथड. हा. आता आपण डिफरंट वे ना, आपण सेम हाच इलिमेंट मला आणखी कुठल्या डिफरंट डिफरंट वे ना मला लोकेट करता येते का, तो पण बघूत आपण. हा. सो जसं की आता आपण काय यूज केलं इथं, चाइल्ड मेथडनं, म्हणजे आपण अँकर टॅग मधून एक ऍट्रिब्यूट घेतलं आणि तिथून चाइल्ड ह्या ऍक्सेस मेथडनं आपण ट्रॅव्हल्स करत आलो आणि हा इलिमेंट लोकेट केला. ओके, सपोज बघा इथं स्पॅन मध्ये पण टेक्स्ट आहे तुमचं सॅमसंग. लोकेट होतंय का तुम्हाला? बघा, कॅन वी सी? हो. हो. मी जर स्पॅन मध्ये जर इथं टेक्स्ट ऍट्रिब्यूट घेतलं तर हा इलिमेंट लोकेट होईल तिथं सॅमसंग आहे. हम्म. ओके. सो मला इथून जर ह्या टॅग मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल? कसं ट्रॅव्हल्स करावं लागेल? बघा, आपण इथं जसं इथून आलोत, पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये आलो डायरेक्ट. कसं? चाइल्ड मध्ये. आता हा मी काय ऍक्च्युली मला ट्रॅव्हल्स रिव्हर्स डायरेक्शन करायचंय. अच्छा. ट्रॅव्हल्स आता इथं काय, मला फॉरवर्ड डायरेक्शन करायचं होतं, म्हणून पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये जाणं शक्य आहे. आता आता आपण इथून इथून मला वापस जायचं इकडं, कसं करणार? बघा, मला सांगा, हा स्पॅन टॅग आणि हे जे हा जो DIV टॅग आहे, ते एकमेकाची सिबलिंग आहेत का? हो. हा स्पॅन टॅग आणि हा DIV टॅग हे दोन एकमेकाचे काय आहेत? सिबलिंग. सिबलिंग. आता हा जो सिबलिंग आहे याचा, हा DIV टॅग हा प्रिसिडिंग आहे की फॉलोइंग सिबलिंग आहे? फॉलोविंग. मला सांगा, मी सॅमसंग मधून स्पॅन मधून DIV मध्ये जायचंय. मला जर बिलो उलट होईल. साईडला असेल, जसं की हा स्पॅन आणि हा स्पॅन, ह्या स्पॅन मधून ह्या स्पॅन मध्ये जायचं असेल तर ते फॉलोइंग झालं. ते फॉलोइंग ह्या प्रिसिडिंग होईल स्पॅन मग. मधून वरच्या स्पॅन मध्ये जायचं असेल तर ते काय झालं? प्रिसिडिंग. प्रिसिडिंग. मग हा स्पॅन आणि हा DIV, ह्या स्पॅन साठी हा DIV कसला झाला? प्रिसिडिंग. प्रिसिडिंग. प्रिसिडिंग सिबलिंग. कसले प्रिसिडिंग सिबलिंग? मग मी जर ह्या स्पॅन टॅग आधी घेतला, हा इलिमेंट घेतला आणि इथून मला या DIV मध्ये जायचं, तर मी काय यूज करणार? ऍक्सेस मेथड कुठली यूज करणार? प्रिसिडिंग सिबलिंग. आणि प्रिसिडिंग सिबलिंग मध्ये गेल्यानंतर ह्या DIV मधून या आय टॅग मध्ये जायला काय, मी चाइल्ड यूज करणार. परत काय यूज करणार? चाइल्ड. चाइल्ड. सो बघा, आता मी हा इलिमेंट कसा, सेम इलिमेंट मी कसा फाइंड आउट करतो? हा. सो मल्टिपल वेज आहेत आपल्याकडे. मी इथं टेक्स्ट घ्यायला लागलो, स्पॅन टॅग मध्ये काय यूज करायला लागलो मी? टेक्स्ट. ऍट्रिब्यूट काय यूज केलं मी इथं? टेक्स्ट. टेक्स्ट. हा. आणि टेक्स्ट मध्ये काय आहे तुमचं? हे सॅमसंग. आलं का 1 ऑफ 1? हो. येस. राईट. आता मला त्याच्यातून जायचंय कशामध्ये? DIV मध्ये. DIV काय याचा? सिबलिंग आहे. पण कसला सिबलिंग आहे? प्रिसिडिंग. प्रिसिडिंग. सो मग मी इथं दिलं, एक्सपाथ ऍक्सेस मेथड कुठली कॉल केली मी? प्रिसिडिंग प्रिसिडिंग. सिबलिंग. आणि प्रिसिडिंग सिबलिंग मध्ये काय टाकलं? DIV. DIV. आलो का मी त्या DIV मध्ये? बघा, येस. झालंय. आता त्याच्यातून मला कशात जायचंय? आय टॅग मध्ये. आयटम. हा. मग मी चाइल्ड असल्यावर चाइल्ड अप्लाय करायची गरज नाही, चाइल्ड लावायची. डायरेक्ट डबल स्लॅश देऊन जरी मी आय दिलं, बघा मी डबल स्लॅश देऊन काय केलं? आय. आय. चाइल्ड आय. टाकलं नाही टाकलं तरी काय फरक पडत नाही. गेलो का मी त्याच्यामध्ये? येस. आलं का इलिमेंट? 1 ऑफ 1. येस. सो सेम इलिमेंट आपण कसा फाइंड आउट केला इथं? प्रिसिडिंग सिबलिंग. कशानं? प्रिसिडिंग सिबलिंग. कुठली ऍक्सेस मेथड बघितली आपण इथं? प्रिसिडिंग सिबलिंग. सेम इलिमेंट. सेम इलिमेंट आपण इथं फाइंड आउट केला कशानं? प्रिसिडिंग सिबलिंग न. ओके. सो
आता हा एक्सपाथ मी कट करून आपल्या चाइल्डच्या ऐवजी तिथं तो प्रिसिडिंग सिबलिंग वाला पेस्ट करतो. सो वरचा कमेंट करतो चाइल्ड वाला. हं? आणि आता आपण प्रिसिडिंग सिबलिंग वाल्यानं रन करून बघू, क्लिक करतोय का. इट विल टेक सम टाइम. पूर्ण पेज लोड होऊ देते, त्यानंतर ते नेक्स्ट ऍक्शन परफॉर्म करताय. हा सर याच्याने पण सॅमसंगच सर्च होणार ना? हा तोच एलिमेंट दिलाय ना आपण, दुसरा एलिमेंट घेतलाच नाही. हम्म. सेम एलिमेंट आपण फाइंड आउट करायला लागलो. हं? फक्त आधी यूज केली ऍक्सेस मेथड कुठली, चाइल्ड. आता काय यूज केली, प्रिसिडिंग सिबलिंग. सिबलिंग. बघा पूर्ण पेज लोड झालेलं आहे. हा आता हो. सॅमसंग वर तो काय करणार आहे, क्लिक करणार आणि त्यानंतर आपल्याला सॅमसंगचे रिझल्ट लोड झालेले दिसतील. सो क्लिक झालं, राईट. हो. बघतोय आपण सॅमसंगचा चेकबॉक्स क्लिक झालाय. हो. रिझल्ट आले का सॅमसंगचे सगळे. हो. सो हा झाला नेक्स्ट. म्हणजे एक आपण ऍक्सेस मेथड बघितली, पहिली बघितली होती चाइल्ड, दुसरी कुठली बघितली आपण, प्रिसिडिंग सिबलिंग. प्रिसिडिंग सिबलिंग. सो आता बघा सगळे आपण जे काही नॉर्मल स्ट्रेट फॉरवर्ड, एका ह्याच्यामध्ये एक्सपाथ इथे भेटत नाहीये. म्हणजे आपण जो बेसिक आपल्याला जसं की नॉर्मल एक्सपाथ आपला भेटत होता आपल्याला असं डायरेक्ट, तसा भेटतोय का इथं. नाही. तुम्हाला ट्रॅव्हल्स करावं लागते. तुम्हाला काय करावं लागायला लागले, ट्रॅव्हल्स करायला लागले, कुठल्या तरी डायरेक्शनला ट्रॅव्हल्स करायला लागले. हा मग तुम्ही फॉरवर्ड डायरेक्शनला चाललात म्हणजे पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये चाललात, तुम्ही चाइल्ड एक्सपाथ यूज करायला लागलात. तुम्ही इथं जसं की आता इथं आपण रिव्हर्स केलं, ह्या स्पॅन टॅग मधून या डीआयव्ही मध्ये जायचं होतं, पण हे दोन्ही एकाच लेवलला टॅग आहेत, राईट. हो. स्पॅन आणि डीआयव्ही कसे आहेत, एकाच लेवलला आहेत. मग आपण स्पॅन मधून डीआयव्ही साठी जाण्यासाठी इथं कुठली ऍक्सेस मेथड यूज केली, प्रिसिडिंग प्रिसिडिंग सिबलिंग. सिबलिंग. कारण दोघं सिबलिंग आहेत, पण हा ह्याच्या आधीचा सिबलिंग आहे म्हणून त्याला प्रिसिडिंग सिबलिंग यूज करावं लागलं. जर आपल्याला डीआयव्ही मधून स्पॅन मध्ये यायचं असलं असतं तर तिथं आपल्याला फॉलोइंग सिबलिंग यूज करावं लागलं असतं. कुठलं, फॉलोइंग फॉलोइंग सिबलिंग. सिब. आणि त्यानंतर मग आपण इथं तो इलिमेंट जो काही आहे तो इथं त्या ट्रॅव्हल्स करायला. एकच मिनिट. क्लिअर, क्लिअर आहे. येस सर. हो. येस सर. सो अशा आपल्याला काय करायचे आता, डिफरंट डिफरंट. जसं आपण काय बघितलं, चाइल्ड बघितला, त्यानंतर काय बघितलं आपण, प्रिसिडिंग सिबलिंग. प्रिसिडिंग सिबलिंग बघितलं. हा तर तसंच आपल्याला सपोज आता हे जे आहेत, आता हे कसं आहे आपल्याला अकॉर्डिंग टू द, म्हणजे तुम्ही कुठला एलिमेंट फाइंड आउट करताय त्यानुसार आपल्याला हे अप्लाय करावे लागणार. हा सो सपोज आता ह्या अमेझॉनच्याच वेबसाईटवर सपोज मी इथं होम पेजवर आलो. कुठे आहे मी आता, अमेझॉनच्या होम पेजला. सपोज आता तुम्हाला इथं दिसतात बघा, हा जो इथं हे चार एलिमेंट दिसायला लागलेत का, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, हो. मायक्रोवेव्ह आणि वॉशिंग मशीन.
किती इलिमेंट आहे ते? 4. किंवा इथं सगळे जर आपण कुठलाही बघितलं ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये चार चार इलिमेंट आहेत. हम्म. इथं बघा, कुशन कवर्स बेडशीट अँड मोर, फिगरिंग वेसेस अँड मोर, होम स्टोरेज, लाइटिंग सोल्युशन. परत इथं स्टार्टिंग नॉईज साठी आहे, झेब्रॉनिक्स साठी आहे, बोर्ड साठी आहे, बोल्ट साठी आहे, परत क्लिनिंग ऍक्सेसरीज. सो सगळीकडे इथं चार 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 इलिमेंट तुम्हाला इथं बघायला भेटतात सगळीकडे, राईट? हम्म. हा, सो सपोज तुम्हाला या पहिल्या याच्यामधले ते चार इलिमेंट लोकेट करायला सांगितले, याचा एक्सपाथ फाइंड आउट करायला सांगितले. कशाचा? 4 एलिमेंट्स. हे जे चार इथले कुठलाही हा जो काही बॉक्स आहे, हा, ह्या बॉक्स मधले चार जे आहेत हे इलिमेंट, हे लोकेट करायला सांगितले तुम्हाला. हम्म. हम्म. सो कसे लोकेट करणार, कसे आयडेंटिफाय करणार? तर जसं की बघा, मी या स्पॅन टॅग मध्ये गेलो, इथं काय आलं? एअर कंडिशन. ओके, सो एक झाला. इथं गेलो, इथं पण ह्याला टॅग कुठला आहे? स्पॅनच. त्याच्यामध्ये काय आहेत? रेफ्रिजरेटर्स. रेफ्रिजरेटर, राईट. इथे गेलो मी, इथे काय आहे? वॉशिंग. वॉशिंग. वॉशिंग मशीन. सो हे सगळे स्पॅन टॅग मध्येच आहेत. येस हो. सर. हे एलिमेंट जे, हे टॅग्स जे आहेत, हे सगळे कशामध्ये? स्पॅन टॅग. स्पॅन. मग आता हे कसे आपण हे करणार? हे कसं आपण, हा जर इथे मी बघायला गेलो, इथं काय आलं? H2 मध्ये काय हेडिंग? काय? अप्लायन्सेस फॉर युअर हो. होम. आणि इथं पुढे दिलेलं अप टू 55% ऑफ. ओके. सो त्या याच्यामधून आपल्याला, याच्यामध्ये या स्पॅन मध्ये येता येते का? H2 मधून, H2 मधून स्पॅन मध्ये येता येईल? येस सर. सो H2 मधून डायरेक्ट येता येणार नाही. H2 मधून आपल्याला DIV मध्ये जावं लागेल, आणि या DIV मधून आपण तिकडे खाली ह्याच्यामध्ये येऊ शकतो. ओके. हा, राईट. सो सपोज मी इथं घेतलं काय, H2 टॅग मध्ये जे टेक्स्ट आहे ते मी घ्यायला लागलो. कशामधलं? H2. हा, सो डबल स्लॅश टॅग नेम मी काय केलं इथं? यूज H2. ऍट्रिब्यूट काय यूज केलं मी इथं? टेक्स्ट. टेक्स्ट. राऊंड ब्रॅकेट मध्ये, सिंगल कोट मध्ये दिलं. सो बघा, इलिमेंट आला का वन ऑफ वन? येस सर. हो. आता H2 मधून मला, आता मी डायरेक्ट कशात जावं लागेल? मला पॅरेंट कोण आहे याचा? DIV. TI. DIV. सो मग मला इथं काय करावं लागेल? ऍक्सेस मेथड काय यूज करावी लागली इथं? पॅरेंट. पॅरेंट. पॅरेंट मध्ये गेलो का मी? बघा, DIV मध्ये आले. येस सर. आलो मी पॅरेंट मध्ये. हं? आता त्याचा, हा पॅरेंटचा हा DIV कसा आहे? सिबलिंग वाटतं. कसला सिबलिंग आहे? फॉलोइंग सिबलिंग. फॉलोइंग सिबलिंग. मग मला इथं परत काय यूज करावं लागेल? फॉलोइंग सिबलिंग. फॉलोइंग सिबलिंग काय यूज केला? DIV. DIV. आलो का मी खालच्या DIV? आता बघा, इथं मल्टिपल 2 DIV आले फॉलोइंग सिबलिंग. दोन आले, पण आपल्याला काय पाहिजे? पहिलावाला पाहिजे. वाला. ओके, ठीक आहे. नो वरी अबाउट दॅट. आता आपल्याला आलोत आपण ह्या याच्यामध्ये, कुठल्या? ह्या DIV मध्ये आलोत, फर्स्ट वाल्या. तर याच्यामध्ये कुठले टॅग आहेत तुमचे? याच्यात चिल्ड्रन टॅग कुठला होता? स्पॅन. स्पॅन, राईट. मग ह्याच्यामध्ये मी काय करायला लागलो? ह्या DIV मध्ये डायरेक्ट मी काय टाकला? स्पॅन. 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 ओके. किती आले बघा? 7. स्पॅन मध्ये किती एलिमेंट आले? 7. 7 एलिमेंट. कारण त्या सी मोर मध्ये आणखी स्पॅन आहेत, राईट? हम्म. म्हणून बरोबर आपल्याला ते ते 4 प्लस सी मोरचे जे काय असतील ते काय असतील ते असतील. आले का सगळे एलिमेंट? येस सर. हो. ओके. हा, आता हे एक नाही एलिमेंट, हे किती एलिमेंट आहेत? 7. हा, मल्टिपल 7 एलिमेंट्स आहेत, राईट. मग मी इथं काय करायला लागलो? इथं मॅक्झिमाइज केलं आपण. सुंदर. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट नाही, काय यूज करावं लागेल? फाइंड एलिमेंट्स. एलिमेंट्स बाय एक्सपाथ. ओके. सो आता हे स्टोअर कशात करायला लागलोत आपण? लिस्ट. लिस्ट ऑफ लिस्ट ऑफ वेब एलिमेंट.
desktop web element. element. ओके. सो कशाची होती अप्लायन्सेस ती? Home appliances. हा. हा, मग मी इथं देतो होम Home. Appliance. Oh, very good. होम ऍप असं दिलं मी त्याला. ठीक आहे. Hmm. सो आता हे आपल्याला इटरेट करायचे, ते प्रिंट करायचे. So आपल्याला काय करावं लागेल? For each. काय Storage. यूज करावं लागेल? फॉर इच For लूप. काय यूज करावं लागेल? फॉर इच लूप. मग मी इथं काय करतोय? वेब इलिमेंट घेतला, होम नावाचा, कोलन Home app. होम ऍप. आणि इथं काय करायचं आपल्याला? Print. print. Home dot text. Get होम डॉट. get text. इथं मी कुठली यूज केली तर गेट. Get. सो सगळे इलिमेंट तिथले जाऊन इटरेट करून प्रिंट करेल. Yes, sir. सो इथं काय यूज केलं आपण? कुठला? Following sibling. पॅरेंट Parent. पण यूज केला आणि फॉलोइंग सिबलिंग पण यूज केलं. हा, आपण काय यूज केलं? पॅरेंट पण यूज केला आणि Following sibling. फॉलोइंग सिबलिंग पण. सो आता आपण बघूत. पेज लोड झाल्यानंतर तिथले सगळे इलिमेंट जे आहेत त्या ह्याच्यामधले इथं काय व्हायला पाहिजेत बघा. एअर कंडिशनर एक घेतला, एकच कसं. रेफ्रिजरेटर दुसरा घेतला. Hmm. हं? Microwave. मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, सीमोर सीमोर, जे काय आहेत ते. राईट. Mm, कॅन बी सी. परत yes. मोबाईल्स वर गेला, क्लिक करतोय. Mm, सो very good. ह्या वेनं आपण काय करायला लागलो? वी आर गोइंग टू ट्राय टू फाइंड आउट द इलिमेंट्स. सो मग आपल्याला फक्त इलिमेंट कसा फाइंड आउट करायचा, कुठल्या डायरेक्शननं ट्रॅव्हर्स करायचं, त्या इलिमेंट पर्यंत कसं रीच करायचं, हे आपल्याला कळालं की त्या डायरेक्शननं आपण तो एक्सपर्ट ऍक्सेस तिथे काय करू शकतो? आपण यूज करू शकतो. सो फक्त आपल्याला कळायला पाहिजे की बाबा हा इलिमेंट आहे, ह्या इलिमेंटला आपल्याला कुठल्या डायरेक्शननं कसं मूव्ह करायचंय. मग आपण आता बघितलं, आपण सॅमसंग हा इलिमेंट फाइंड आउट करताना आपण बघितलं दोन्ही डायरेक्शन. आपण म्हणजे पॅरेंट मधून पण चाइल्ड मध्ये गेलोत, Hmm. राईट. किंवा आपल्याला आधी आपण ते सॅमसंग जे आहे टेक्स्ट ते आधी सर्च केलं, तिथून वरती आपण गेलो प्रिसिडिंग सिबलिंग यूज करून आणि परत चाइल्ड मध्ये गेलो. सो तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला जायचं, इथं मल्टिपल वेज आहेत. म्हणजे इथं तुम्हाला ऍक्सेस मेथडमुळं असं होणारच नाही की वेब पेजवरचा इलिमेंट लोकेट होत नाहीये. कसलाही कॉम्प्लेक्स एलिमेंट असेल तो आपण एक्सपर्ट ऍक्सेस मेथडनं काय करू शकतो? Find out. लोकेट करू शकतो. किती कसलाही किती कॉम्प्लेक्स असू द्या, हा एलिमेंट आपला लोकेट होणार म्हणजे होणार, त्याला काही इश्यू नाहीये. जसं आपण बघायला लागलो तिथं कॉम्प्लेक्स एलिमेंट दोन तीन, आपण जसं की पहिल्या पेजवरची हे सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की अमेझॉनच्या वेबसाईटला जावा, आणि हे प्रिंट आउट करून दाखवा किंवा एलिमेंट लोकेट करून दाखवा. केले का एलिमेंट लोकेट आपण? बर, सिम्पल एक्सपर्टनं लोकेट करता येत होते का? Nine. नाही, Nine. आपल्याला काय करावं लागलं आधी? आपल्याला X. ह्याच्यामध्ये आता बरं काय होतं माहितीये का? आपण जर सपोज हे घेतलं मी इथं, आणखी याला आणखी सिम्पल करता आलं असतं आपल्याला. इथं जे आपण घेतलं H2 मध्ये गेलोत आपण ह्या टॅग मध्ये, त्याच्याऐवजी जर मी हे इथं DIV घेतलं असतं, ह्या DIVचा तुम्ही इथं बघू शकता त्या ऍट्रिब्यूट, किंवा वर इथं हा DIV जरी घेतला असता, या DIVचा बघा ऍट्रिब्यूट काय? आयडी Index. ऍट्रिब्यूट आहे. Hmm. हम्म. मग मी इथं डेस्कटॉप ग्रिड वन नावाचा जर आयडी घेतला असता आणि तिथून Hmm. डायरेक्ट मी स्पॅम जरी मध्ये गेलो असतो, म्हणजे इथं पॅरेंट न जाता, हा, किंवा
हे फॉलोइंग सिबलिंग न करता मी डायरेक्ट चाइल्ड मधून सुद्धा मला ते एलिमेंट लोकेट झाले असते. हम्म? हे बघा तुम्ही आता इमिडिएटली आपण इथं लगेच बघतो. मी काय यूज करायला लागलो डायरेक्टली आता DIV. कुठला ऍट्रिब्यूट DIV यूज DIV. आणि DIV मध्ये काय यूज करणार आहे त्याचा तो ID आयडी. जसं की आपण इथे बघतोय हा एलिमेंट मला इथं यूज एक करायचा पूर्ण लाईन कर मग दाखव इथं. मला. हं? मी हा एलिमेंट घ्यायला लागलो ग्रिड 1 /DIV स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये @ सो बघा तुम्हाला जे सेम 7 एलिमेंट भेटले होते तेच इथे भेटतायत. हम्म. पण आता काय होतं माहितीये का, जर मी हा एलिमेंट घेतला हा, तर हे जे आहे हा बॉक्स इथंच राहील म्हणून गॅरंटी नाही. तुम्ही पेज रिफ्रेश केलं किंवा 4 वेळेस रिफ्रेश केलं तर हा जो आहे हा इकडं पण जातो, इकडला एलिमेंट इकडं पण जातो. हे कुठंही येतं जे आपल्याला इथं 7-8 बॉक्स दिसतात की नाही, कुठला ग्रिड चेंज होत असेल. चेंज होतो. मग ते चेंज झालं की मग सपोज तुम्ही काय केलं, सपोज तुम्ही फर्स्ट इथं घेतलेला आहे आयडी ग्रिडनं 1 तर इथं 1 मध्ये हे एलिमेंट आले इथले, हम्म. तुम्हाला एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर नाही प्रिंट होणार. तिथं काय येणार, कुशन कव्हर्स बेडशीट अँड मोर. हम्म. तुम्हाला एअर कंडिशनर वाला भेटणार आहे का? नाही. नाही. म्हणून आपण काय नाही. केलं, आपण हे कुठंही जाऊ द्या, आपण H2 मधून त्याच्यामुळं कशातून ट्रॅव्हल्स करायला लागलो तर आपण इथं ह्या तर DIV मधून. त्याच्याऐवजी आपण जर आयडीच्या ऐवजी दुसरा टॅग युज केला तर, सॉरी नाही नाही ऍट्रिब्यूट युज केलं तर. नाही, ऍट्रिब्यूट तुम्ही ह्याच्यातलं यूज केलं त्या ह्याच्यातलं तरी तो हम्म. ग्रिड काय होत राहणार आहे, तो चेंज ओके, झाला. चेंज. त्याच्यासोबत इलिमेंट मधले चेंज, कार्ड. त्याच्यासोबत काय होणार हा? येस. चेंज. त्याच्यामुळं आपण ह्याला स्किप करून आपण कशातून गेलो, H2 मध्ये. हे आपल्याला माहित आहे ह्या ह्या हेडिंग खाली हेच इलिमेंट असणार आहेत. तुमच्या अप्लायन्सेस फॉर होम जे आहे त्याच्या खाली हेच इलिमेंट असणार आहेत. इकडले एलिमेंट इथे येणार नाहीयेत, किंवा ह्या बरोबर. heading खाली हे एलिमेंट येणार नाहीयेत, किंवा हे एलिमेंट येणार नाहीत हेडफोनचे. सो मग आपण त्याच्यामुळं कसं चाललो, ह्या ह्या डायरेक्शनने गेलो. सो असे आपल्याला एलिमेंट तेच भेटले असते, पण ऍश्युरिटी ऍश्युर नाही. नाहीये की तेच भेटतील. माइट बी हे सपोज मी घेतले आता हा, मी तर काय करायला लागलो, हा एलिमेंट घेतला आता. हा सिम्पल आहे आपल्याला, बरोबर. सो हम्म. हे जे स्पॅन असतं सर त्याला इंडेक्स नसतं का? आणि करता येते की इंडेक्स. स्पेसिफिक एलिमेंट तुला पाहिजे असेल हम्म, हम्म, हा, तर तू इंडेक्स यूज करू शकतोस. म्हणजे तुला पहिलाच एलिमेंट पाहिजे त्याच्यातला, दुसराच हम्म, एलिमेंट पाहिजे, तिसरा एलिमेंट पाहिजे, त्या केसमध्ये तू तिथे इंडेक्स यूज करू शकतोस. हम्म. सो आता आपण हा एलिमेंट घेतला. सो जर तेच पेज सेम लोड झालं तर सेम एलिमेंट आपल्याला काय होतील, एक्झिक्यूट झालेले दिसतील. जर चेंज झालं तिथं तिथं जर काही चेंजेस झाले, मागचं पुढे झालं, पुढचं कुठं 2 नंबरचं आलं, 3 नंबरचं आलं, तर त्या केसमध्ये आपल्याला ते इलिमेंट भेटणार आहेत का? नाही. चांगलं वाटलं इथे. सो बघा ते चेंज नाही झालं म्हणजे आपल्याला सेम एलिमेंट भेटणार. हम्म हम्म. UI चेंज झालं नाही आता, पण UI चेंज व्हायचे चान्सेस काय आहेत, मोस्टली चान्सेस असतात. उद्याच्याला गेलो तर तिथं वेगळंच येणार, मग त्या केसमध्ये आपल्याला हे भेटणार आहे का? नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला इथं आपण काय यूज करायला लागलो, तर आता इथं जे आहे आपण काही ऍक्सेस मेथड इथं कुठलाही यूज केलेला नाहीये. यूज केलंय का इथं कुठला ऍक्सेस मेथड? हम्म. हा, पण आपण इथं काय करायला लागलो, ह्या पॅरेंट मधून चाइल्ड मध्ये चाललो, म्हणजे तिथं बाय डिफॉल्ट तुम्ही कॉल करा नाही कॉल करा, तिथं काय स्पॅनच्या आधी काय आलेलं आहे ऑटोमॅटिकली,
चाइल्ड. चाइल्ड. तुम्ही इथं जरी कॉल केलं किंवा नाही कॉल केलं तरी डिफॉल्ट काय इथं स्पॅनच्या आधी आहे? चाइल्ड. चाइल्ड आहे. हा, सो तुम्ही चाइल्ड दिलं नाही दिलं तरी ते आहे डिफॉल्ट. सो हे, हा, बघा हे बघितलं आपण. हे आहेत तुमचे ऍक्सेस. याला काय म्हणतो? मग आपल्याला कुठलाही ऍक्सेस तर आधी आपल्याला बेसिक एक्सपाथ लिहायचा आहे कुठलाही आधीचा. त्याच्यानंतर आपण डबल स्लॅश देऊन काय करायला लागलो? ऍक्सेस मेथड कॉल करायला लागलो. कॉल काय करतोय? ऍक्सेस. ऍक्सेस ऍक्सेस मेथड. त्यानंतर मेथड्स. त्याच्या पुढचा जो कुठला टॅग असेल तो स्कोप रिझोल्युशन देऊन त्याच्या पुढे ऍक्सेस टॅग नेम. तर टॅग नेम द्यायचा. आणि त्यावेळेला आपण तसं आपण ट्रॅव्हल्स करायला लागलो. सो हे आपण पॅरेंट बघितलं, प्रिसिडिंग सिबलिंग बघितलं, फॉलोइंग सिबलिंग बघितलं, किंवा चाइल्ड बघितलं. सो असे आपण 4-5 बघितलेले आहेत. सो ट्राय करा हे. बाकीचे पण आणखी आपण उद्याच्याला पण काही ट्राय करू. रिमेनिंग सम. क्लिअर आहे इथपर्यंत? करता येईल ट्राय. येस सर. सो विल स्टॉप हिअर.